सरपंच, आता मी ग्रामपंचायत ऑफिसमध्ये गेलो होतो, ग्रामसेवकाकडून मी ते सगळी घरकुलाची यादी पाहिली. तुम्ही लय सांगतात ना, मी अख्ख्या गावचा सरपंच आणि अख्खं गाव माझ्यासारखं एकच आहे. आणि असा भेदभाव काऊन केला तुम्ही? काय भेदभाव केलाय मी? अहो, आपल्या गावामध्ये 4 वार्ड आहेत. पहिला वार्ड तुमचा म्हणून तिथं तुमच्या मतदार जे आहेत त्यांचे 15 नाव घरकुलासाठी, आणि आमच्या बाजूचे फक्त 2च नावं. 2 नंबर वार्डमध्ये तसंच माझे 3च, 4 नंबर तर मध्ये तसेच 1 किंवा 2. असा कोणता भेदभाव असतो काय? अजिबात जमणार नाही, आम्ही करू द्यायचो. काय फरक पडतो तरी? येडाय का तू? इथून पुढं ग्रामसभेत घरकुलाची यादी वाचून दाखवायची, त्याशिवाय पुढं कारवाईच करायची नाही. कमले चांगलं पेटलं राव यांचं. काय असून ते काय तुला काय करायचं? अहो चेअरमन, तुम्ही कोण अडीनारे हे घरकुल योजनेला? मी काय सांगतो ऐका, आता पहिल्यासारखं नाही, जिओ टॅगिंग आहे. लोक ते मोबाईल ऍपद्वारे फोटो काढून मग पास होतात. हे आमच्या हातात आहे काय, कोणाला द्यायचं कोणाला नाही द्यायचं? नका सांगू तुमच्या हातात नाही म्हणून. तुम्हीच केलेले सगळं. कस काय तुमच्या बाजूचेच 15 लोक गेले त्याच्यात? आम्ही आहे ना उपोषणाला बसणार. मी वंचित लोक जे ना घरकुल मिळालेलं नाही त्यांना घेऊन आमरण उपोषण करणार ते ग्रामपंचायत समोर. मी या फक्त नगर तालुका पोलीस स्टेशनची पिंजराच उभी करतो तुमच्या पुढे, या फक्त तुम्ही. एवढं कोण पेटलं यांचं? जाऊ द्या, काय करायचं आपल्याला? चेअरमन, मागच्या वर्षी तुमच्या वॉर्डातल्या 15 लोकांची यादी आली, माझे तर 3च होते. त्याच का नाही म्हणले माही 15 कट कारण 3 वाल्याला द्या? हो, आमचे 15 लोक खरंच गरजवंत होते. हे गरजवंतच येतं. कसले यांना घर येतं सगळे, तिकडे गावात पडके घर, तिकडे रानात बंगले बांधले त्यांनी. अजिबात जमणार नाही, आम्ही होऊच देणार नाही. हे बघा, ज्यावेळेस आमचा ग्रामपंचायतचा माणूस गेला होता त्यांनी त्या ज्यावेळेस मोबाईल ऍपवर फोटो बिटो काढले, त्या टायमिंगला ते मंजूर झालेलं आहे. एखाद्या सरपंचाच्या हातात आहे का कोणाला घरकुल द्यायचं आणि कोणाला नाही द्यायचं? कोणी मंजूर केले त्यांची सगळी खाणी सुमारी काढतो कोणत्या अधिकाऱ्यापासून. तुम्हाला काय करायचंय ना घ्या करून, मी नाही मोजित तुम्हाला. बाप्पा, आता कामच झालं ना. पोलिसाचा पिंजरा काय, मिलिटरीचा रानगाडा बोलिला ना तरी चेअरमन ऐकत नसतो. आता सरपंच आणि चेअरमन कमल लहान परवानी भांडत येत. नक्की चेअरमनने ना सरपंचाची सस्पेन्शन चोरली असेल. अन बाप्पा, उपोषणाला बसा नाही तर कुठे डोक्यावर बसा कोणाच्या. मी नाही मोज, मला काय घेण देण नाही तुमचं. मला काय म्हणायचं, तुम्ही कस काय ते घरात उद्घाटनच करता, पाय खांदी तुम्हाला घरकुलच करून दाखवतो मी. झाले घरकुल या, तुम्हाला कुठं आडवा यायचंय ना, या पाडून टाकू रात्री. बघू बांधून तर बघा, गाढवाचा नांगर फिरू आम्ही. म्हशीला शिंग पुढेच आहेत, बघू. हातीला बी दात पुढेच असते. बघू 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 कोणात किती दम आहे. झाली या तुम्ही फक्त आडवे. आज फ्रेंडशिप डे राव. आहे ना, मग साजरी करायचं का नाही? करू ना. कसं करायचा तूच सांग, कसं करायचं? करू काहीतरी प्लॅनिंग, नियोजन. आपल्या सगळं फ्रेंड सर्कल घेऊन जाऊ कुठे तरी मस्त, की माथेरान बिथेरान. जवळपास कुठं आहे का अजून चांगलं? नाही, माथेरान बाहेर राहू. मग गाडी बिडीची व्यवस्था करून मी पुण्याला फोन करतो, पुण्याला घेतो बोलून. आम्ही समीक्षाला फोन करतो. मग आहे का नाही? मग काय आपण जाऊ मस्त आहे की पुण्याला लय आवडते फिरायला बिरायला. काय म्हणते ते तुम्ही कधी सुपावला नेट नाही का? मग तुम्ही इथं नुसतं ते कॅफे आहे का नाही? फिरायला चालले सांड तर नीट खा ना. फिरायला चालले? हा, येऊ का? काय आला फिरायला? कशाला का मी डॅम सोबत? मी काय टोचतो काय तुम्हाला? तू काय सांगते मोकर मध्ये घाना घालशील काहीतरी? येतो मी. नाही, याचे काम कर ना, एसटी तिकीट काढून द्यायला जाऊ ना एकट्याचं. तसं केलं तरी चालून. आपण दोन सगळे संघ मग तुमच्या बरोबर येतो मी. संघ मग म्हणजे आमचा फ्रेंड सर्कल कॉलेजचा आहे. तू काय करशील तिथं? तुमच्या फ्रेंड सर्कल मध्ये तू आमच्या गावातला फ्रेंड आहे, कॉलेज मधला फ्रेंड नाही. पैसे आहेत कामल्या. तू ओल्ड एज फ्रेंड झाला आता, कळलं का? तू गावातच बरा आहे, तू नको बाहेर येऊ. चांगलं घेऊन पैसे आहेत माझ्याकडे. आहे का? काय करायचं? पैसे घ्यायचे आणि यायचं. 310 रुपये तर चल घेऊन त्याला बोकांडी बसत नाही तिकडं. काम 300 दे ना आम्हाला. 10 तुला राहू दे. मला घेऊन चालू तुम्ही. तुला आम्ही तिकडून व्हिडिओ कॉल करून दाखवतो ना. तिथं बघितलं काय असं डोळ्याने, तू व्हिडिओ कॉलवर दाखवलं काय रोग घंट्या काय मोकर? कुठे जाणार तुम्ही? माथेरानला जायचं आम्हाला. मी पण येतो, चला. तू थांब रे इथंच. तुला एकदा सांगितलं ना बा, आमच्या एकतर आहे ना फ्रेंडशिप द्यायचं सगळं एकदम ठरलेलं आहे नियोजन. तू उगाच मोकर आहे ना, तू आमची मजा घालू नको आता. काय मूड खराब करून तू ना, आम्हाला जिथून जायचंय, प्रवास करायचं मस्त की जाताना खायचं प्यायचं मस्त पैकी एन्जॉय करायचंय. तर तू अशीच मध्ये नाट लावू नको आणि तू आम्हाला काही नेणार नाही. तुला कोण आहे तुमच्या बरोबर? कोण आहे? आम्ही आमचं बघू. उठी तुमचं इकडे दे इकडे. कसलं रे? चल धर धर काय ते काम कर. फोनला समीक्षा लवकर बोलून घ्या, मग टाइमपास करू नको. तू पुन्हा फोन करता लवकर तर लवकर. हा ऐक ना चलो, तू फक्त आवरून ये. हा तिथंच थांब. हा ठीक चल. हे श्याम ऐक ना. काय रे? आपण फ्रेंडशिप डे साजरा करू ना. फ्रेंडशिप डे? हा. ते कसं करायचं? फिरायला जायचं आपण दोघांनी तिकडं माथेरान बिथेरान.
आपण दोघांनी हम्म. फ्रेंडशिप डे साजरा करायचा. हा अरे घंट्या डोक्यात लागला करतो जरा. माझा जर फ्रेंडशिप डे जर साजरा करायचा तर मला काय दुसरे काय भंड पडले का तिकडं? किती का अकाउंट आहेत माझ्याकडं? अकाउंट आहेत मग तू बँकेच कलेक्शन करतो. मी ना हम्म. मी काय करते याचं तुला काय करायचं घंट्या? पण तुझ्यासोबत मी फ्रेंडशिप डे कसा काय साजरा करू शकतो? नाही करू शकत. नाही तू निघ. जा बा आपली रिक्षा चालवता सीटा बघ. ते बघन रिक्षा चालवायचं काय करायचं. हा हॅलो. सरपंच हा, तुम्हाला नाही का एखादा मित्र लय निवांत बसले आज फ्रेंडशिप डेचे? मित्र आहे ना. कोण हो? ते नाही का सकाळी माझ्या संग कचा कचा भांडत होता देव. ती चेअरमन. हा, अहो काय ते तुमच्याशी भांडत येत कायम तुम्हाला विरोध करतेत कायम तुम्हाला खाली पाडायला बघतेत आणि तुम्ही त्यांना मित्र म्हणता का? गंठन मित्र विरोध करतो भांडखोदळे म्हणून दूर थोडाच लोटायचा असतो. मित्र आहे ना, मित्र गरीब असो भांडखोदळ असो कसा का असा ना, पण मित्र आहे ना नियतीचा साप पाहिजे. आलं का लक्षात? हा, बाकी फ्रेंडशिप मध्ये दुसरं काय लागत नाही रे. मी पण नियतीचं लय साफ आहे मला कारण तुमचा मित्र. घंटा तू माझा मित्र आहेस ना, कोण नाही म्हणतंय. चला आपण फ्रेंडशिप डे साजरा करू. नाही नाही नाही, अरे घंट्या तुझा आणि माझा फ्रेंडशिप डे साजरा नाही व्हायचा. तू एक काम कर, आपला बाळू भाऊ आहे ना हा. त्याच्यासोबत चांगला फ्रेंडशिप डे साजरा कर. हायला भारी आयडिया आहे. हा जा जा. येऊ का? हा चांगला फ्रेंड आहे तुझा, तो जा. हॅपी फ्रेंड्स डे. सेम टू यू बाबा, तुला पण. ये जीव लगाए ला 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 ला. काय करतो भाऊ? काय नाही हे सरपंचाने सांगितलं जरा म्हटलं साफ करावी तर लई घाण झालंय. काय रे तू फ्रेंडशिप डे साजरा करून चल ना. फ्रेंडशिप डे? हा फ्रेंडशिप डे म्हणजे काय असतं? फ्रेंडशिप डे म्हणजे तू गटारे आमोश असते का हा तसंच असतं आज पण. तसंच असतं. हा मग कोणती घ्यायची? तुला कोणती घ्यायची वाटते? आईला आता मला इंग्लिश घ्यायला मूड झालाय राव. मग तिथं गेला बघू ना कोणकोणते ब्रँड आहेत. असं का? हा चल मग पैसा आहे का? बघू पैशाचं. त्याला काय तू असले मला काय लागत नाही पैशाला. माझ्याकडे आहे 310. आणि मग माझ्याकडे 290 येत. झाले ना मग 600 ना. हा लय वेळा भागन. चल मग. हा मग आपण फ्रेंड्स डे साजरा करू. हा हा हा. माझ फ्रेंडशिप डे. हो माहिती ना चेअरमन. मग ठेवला मी स्टेटसला फोटो. माझा फोटो ठेवला काय? तुमचा कशाला जनरल ठेवला मी. काय होतं एखाद्याचा फोटो ठेवायचा दुसऱ्याचं मन दुखवायचं त्यापेक्षा कोणाचाच नको. मग फ्रेंडशिप डे करायचा का साजरा? साजरा करू ना. आम्ही तर ना कॉलेजला असताना फ्रेंडशिप डे सगळे डे साजरं करायचो. मग ते मस्त ते बेल्ट हातात घालायचं आणि ते मित्रांबरोबर फिरायचं आणि ते चहाच्या गाड्यावर मस्तपैकी चहा वगैरे काय ते वेगळे दिवस होते कॉलेजचे. मस्त होते आम्ही पण. मी तर एवढी घेऊन जायची बेल्ट. हो का? हा सगळ्यांना फ्रेंड सगळं फ्रेंडच अख्खं कॉलेज. मला काय म्हणायचं, आपण जर समजा जायचं का तिकडं माळशेज घाटात जाऊ, नाही तर मस्तपैकी भांडारदाऱ्याला जाऊ, नाही तर तामणी घाटात जायचं का फिरायला? आयडिया चांगली पण आपण दोघंच का? हा दोघंच जाऊ. एक मोटरसायकलवर जाऊ नाही तर 4 व्हीलरवर जाऊ. तुम्ही म्हणताल तसं. मोटरसायकलवर नको चेअरमन. पाऊस पडन ना. पाऊस अनुभवायचा म्हटल्यानंतर मोटरसायकलच पाहिजे. आता माळशेजला लोक कशाला जातात? पाऊस. खायला पाऊस पण अनुभवायला. पाऊस किती छान, ते धुकन तेन पावसाच्या अशा लाटा ते धबधबे खाली भिजायचं तिथं जाऊन आणि कशाला परत 4 व्हीलरमध्ये येऊन बसायचं. काय मस्तपैकी गाडीची राईड बीड एकदम माळशेज घाटातून भारी वाटन ते. हा का? पण मला वाटतं 4 व्हीलर मध्ये झालं पाहिजे. नाही जाऊ आपण. मी आहे ना, तुम्ही आवरून ठेवा. मी आहे ना आपली बुलेट घेऊन येतो मस्तपैकी. बुलेट? हो बुलेटवर जाऊ. कान दुखतील माझे आता त्याचे. बरं ठीक आहे, बुलेट कॅन्सल करा, दुसरी गाडी घेऊन येतो. बर मी आवडतो. हा आवरून ठेवा तुम्ही. भाऊ मला एक मिसळ 48 पाव आणि एक असं रश्यात पातेलं सांग ना. किती पाव? 48. अरे ते पाव खाऊन जर ते फुगले ना पोटात तर मरून जाशील ना तू. तेवढे बस येतो मी एका टायमाला 48 पाव. हा बस इथं. हा कोणाचा फोन वाजतोय? तुझाच वाजतोय. माझा? हॅलो. काय सरपंचाचा ऍक्सिडेंट झाला? कुठं कुठं कुठं? त्या खड्ड्यापाशी. चल 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 लवकर. चला. भाई चेअरमन बरं झालं तुम्ही ही गाडी आणली. मला वाटलं बुलेटच आणतात काय. अहो मी म्हणलं होतं तुम्हाला बुलेटच आणतो, पण तुम्हाला माहिती आहे ना
अख्ख्या म्हणजे 10 गावाची धाडधाड आणि चेअरमनच्या बुलेटची फाडफाड सारखीच आहे. आणि ते बुलेटवर जर आपल्याला जाताना पाहिलं चेअरमन बाईनी तर काय परिस्थिती होईल तुम्हाला माहिती आहे. आपण भांडारदाऱ्याला गेलो, चेअरमन बाईला कळलं तरी तिथं ते आंब्याला फॉल खाली मला नाही का तिथं दुईन चेअरमन बाई. तिकडं जर ताम्हणी घाटात गेलो होतो वरून सोडून देईन आणि गांडाळ्या घाटात तर माझ्याकडे लोटच करील. त्यामुळं आपली ही गाडी आणली. बरं झालं. चला आता चला पटकन, परत पटकन. पाऊस यायचा. हा फोन आला काहीतरी. 1 मिनिट सर. हॅलो, काय बोलता? सरपंचाचा ऍक्सिडेंट झाला कुठं? तर मी म्हणत होतो सरपंच ना लय गाडी फास्ट चालवतेत बा. कुठे नेमकं? हा हा आलो लगेच आलो. सुचेताबाई तुम्ही उतरा बरं, उतरा तुम्ही ना, अर्जंट काम आहे मला जरा. हा का? काय झालं? अहो माझं सांगायचं सुद्धा मूड नाही. तुम्ही घरी जा, मी आलोच आता पटकन, अर्जंट काम आहे. शेजारी गटार हो. हा ना राव. अय बाळ्या, सरपंचाला जास्त कमी लागलं नाही ना काही? अजिबात चिंता करायची नाही. आपण थेट पुण्याला जाऊ, पुण्याहून भारी भारी डॉक्टर बोलू. पैशाची चिंता करायची नाही, पैसे मी खर्च करणार आहे. पण सरपंचाला पहिले नीट करायचं. कुठे सरपंच कुठे? अहो चेअरमन थांबा जरा, किरकोळ लागलंय. काय झालं, थोडीशी गाडी स्लिप झाली आणि थोडासा पायाला खर्चाटलंय. एवढं काय जास्त नाही, नका टेन्शन घेऊ राव तुम्ही. नाही टेन्शन घेत नाही राव, पण ते सरपंचाला लय वेळा सांगितलं बरं का गाडी जपून वापरा. कुठे सरपंच मला दाखवा पहिली. आले आले. काय सरपंच, पार काळजाचा ठोका चुकवला राव तुम्ही आमच्या ऍक्सिडेंट झाल्यामुळं. तुम्ही व्यवस्थित गाडी चालवायची राव, असं हायगाईपणा असतो वेगळं. अहो चेअरमन, अहो मी काय आज गाडी चालितो का राव? अहो मी चाललो होतो आपलं तिकडून ते माझ फ्रेंडशिप डे, एक सगळे पोरण पोरीन गाडीवर हॅन हो करीत चाललेले. एक पोरगण पोरगे चाललेले मारला कट. आता त्यांना वाचायच्या नादात गाडी झाली स्लिप. आता काय करावं? आता झालं. कोणतं पोरग होतं तेवढं सांगा ना. त्याच्या घरात जाऊन चरबी उतरितो, माणसं मारितो का काय म्हणतो? किरकोळ होतं चेअरमन. तसं नाही, नवीन रक्त आहे ते सळसळ करायचंच. पण जाऊ दे, आता झालं आता काय नाही. गुडघ्याला खर्चलंय, थोडीशी आयोडीन विडीन लावली डॉक्टरने. आता जायचंय घरी. आता नाही तुम्हाला घरी मी नेऊन सोडितो. नाही बाळू येत कंठन येत, आम्ही जाऊ. तुम्हाला काम असते. काम गेले खड्ड्यात, काम काय कधी करता येते, मी नेऊन सोडितो तुम्हाला. चला तुम्ही. घंट्या पाहिलं का? तुला काय सांगत होतो मी, याला म्हणतात मैत्री. तुला एक सांगू का, नुसते आहेत ना सुखात साथ देणारे आणि मतलबासाठी जवळ येणारे मित्र काय कामाचे. जो अडचणीच्या काळात जवळ येतो ना, तोच खरा मित्र असतो. आईला सरपंच, तुमची मैत्री पाहून माझ्या डोळ्यात पाणी आलं राव. अरे गंठ्या, आत्ताच्या मुलांसारखी आम्ही फ्रेंडशिप डे पुरती मैत्री साजरी नाही करत. आमची मैत्री नाही आयुष्यभर चालणारी असते. आणि मित्रांनो, तुम्हाला सुद्धा आमच्या संपूर्ण धमाल प्रोडक्शनच्या टीम कडून हॅपी फ्रेंडशिप डे.